नमस्कार मित्रांनो, आज पाहणार आहोत 8वीच्या विज्ञानचा पहिल्या धड्यातील तिसरा भाग, सजीव सृष्टी व सूक्ष्मजीवांचे वर्गीकरण या धड्यातील तिसरा भाग पाहूयात. तिसऱ्या भागामध्ये मुद्दा येईल सूक्ष्मजीवांचे वर्गीकरण. आता हे जे सूक्ष्मजीव आहेत त्यांचं आपल्याला काय करायचं, वर्गीकरण म्हणजेच क्लासिफिकेशन ऑफ मायक्रोवेव्स. पृथ्वीवरील एकूण सजीवांमध्ये सूक्ष्मजीव सर्वाधिक संख्येने आहेत. त्यांची पुढील प्रमाणे विभागणी करण्यात आली आहे. आता जे सूक्ष्मजीव आहे त्यांची विभागणी ही पुढील प्रमाणे करण्यात आली आहे. तर सूक्ष्मजीव बघा दोन भागांमध्ये विभागले आहेत, आदिकेंद्रकी आणि दृश्यकेंद्रकी. आदिकेंद्रकीमध्ये एकाच भागामध्ये विभागले जीवाणूमध्ये आणि दृश्यकेंद्रकीमध्ये आदिजीव, कवके, शैवाले. तर याच्यामध्ये काही कवके दाखवलेली आहेत, ही कवके आहेत, दिसली. आणि त्याच्यानंतर बघा सूक्ष्मजीवांच्या आकारासंदर्भात खालील प्रमाण लक्षात ठेवा. आता सूक्ष्मजीवांचं ज्यावेळेस त्यांचं आकार पाहिला जातो, त्यांचं जेव्हा मोजमाप केलं जातं ते त्यासाठी वापरले गेलेले युनिट म्हणजेच एकक. 1 मीटर बरोबर 10⁻⁴ मायक्रोमीटर. मायक्रोमीटरचं हे चिन्ह आहे. 1 मीटर बरोबर 10⁹ नॅनोमीटर म्हणजेच NM. सूक्ष्मजीवांचे वर्गीकरण पाहिले. आता पुढे बघूया बॅक्टेरिया म्हणजेच जीवाणू. आकार असतो यांचा 1 नॅनोमीटर, 1 मायक्रोमीटर ते 10 मायक्रोमीटर. एकच पेशी स्वतंत्र सजीव म्हणून जगते. आता एक पेशी ही स्वतंत्र सजीव म्हणून, वेगळा जीव म्हणून ती जगते. काही वेळेस बरेच जीवाणू एकत्र येऊन वसाहती म्हणजेच कॉलनीज बनवतात. तर एक जीव हा स्वतंत्र जीव म्हणून जगतो आणि काही वेळेस काय होतं, असे बरेचसे जीव एकत्र येऊन वसाहती म्हणजेच कॉलनीज त्यांच्या बनवतात. जीवाणू पेशी आदिकेंद्रकीय असते. पेशीत केंद्रक व पटलयुक्त अंगके नसतात. पेशी भित्तिका असते. यांच्यामध्ये सेल वॉल असते पण यांच्या सेलमध्ये अंगके नसतात. पेशीत केंद्रक असते. पेशीत केंद्रक व पटलयुक्त अंगके नसतात. प्रजनन सुद्धा द्विखंडी भवनाने म्हणजे एका पेशीचे 2 भाग होऊन यांचं प्रजनन होतं. अनुकूल परिस्थितीत जीवाणू प्रचंड वेगाने वाढतात व 20 मिनिटात संख्येने दुप्पट होऊ शकतात. दर 20 मिनिटाला त्यांना अनुकूल म्हणजे पाहिजे तसं वातावरण भेटल्याच्या नंतर त्यांची वाढ ही दर 20 मिनिटाला दुप्पट व्हायला लागते. इथे काही जीवाणू दाखवलेत. गोलाणू दाखवला, दंडगोलाणू दाखवला, दंडाणू दाखवला, स्वल्पविरामकृती दाखवला, सर्पिलाकार दाखवलेला आहे. तर पुढे बघा आदिजीव प्रोटोझोआ. आकार सुमारे 200 मायक्रोमीटर. माती, गोडे पाणी व समुद्रात आढळतात. काही इतर सजीवांच्या शरीरात राहतात व रोगास कारणीभूत ठरतात, जसे की पॅरामेशियम असं, अँटमिबा असं. हे काय होतात, मातीत राहतात, गोड्या पाण्यात राहतात, समुद्रात आढळतात. आणि काही वेळेस काय होतं की दुसऱ्या एखाद्या प्राण्याच्या शरीरामध्ये सुद्धा राहतात आणि शरीरात राहून ते रोगांना कारणीभूत ठरतात. दृश्य केंद्रकी पेशी आढळणारे एक पेशीय सजीव. आता यांच्यामध्ये दृश्य केंद्रकी पेशी म्हणजे त्याच्यामध्ये केंद्रक दिसतं असा एक पेशीय हा सजीव. प्रोटोझोआंच्या पेशी रचना, हालचालींचे अवयव, पोषण पद्धती यात विविधता आढळते. आता हे प्रोटोझोआमधले जे सजीव आहेत याच्यामध्ये पेशी रचना असेल, यांची हालचालींचे अवयव असतील, यांची पोषणाची पद्धत असेल, याच्यामध्ये विविधता म्हणजे वेगवेगळेपणा आढळून येतो. पुढे बघा प्रजनन द्विखंडन पद्धतीने होते. यांचं जे प्रजनन आहे हे काय होतं, द्विखंडन पद्धतीने होते. उदाहरणार्थ अमिबा असेल, पॅरामेशियम असेल, यांची जी एक सेल असते, एक पेशी असते, या पेशीचं विभाजन होऊन, केंद्रकाचं विभाजन होऊन काय होतं की यांचं प्रजनन व्हायला लागतं. आणि एका सेलचं पूर्ण ग्रोथ झाल्याच्या नंतर परत ती प्रजनन करताना तिचं सेल डिव्हिजन म्हणजेच काय होतं, सेल द्विखंडन होते, 2 भागामध्ये वाटली जाते, वेगळी होते आणि तिथं नवीन जीव तयार झालेला असतो. अमिबा, पॅरामेशियम हे गढूळ पाण्यात आढळतात, स्वतंत्र जीवन जगतात. अँटामिबा हिस्टोलिटिका आमांश होण्यापासून कारणीभूत. आमांश म्हणजे जुलाब वगैरे. प्लाझ्मोडियम व्हायवॅक्स मलेरिया हिवताप होण्यास कारणीभूत ठरतो. हा प्लाझ्मोडियम जो व्हायवॅक्स हा जो सजीव आहे हा जर आपल्या शरीरात जर गेला तर तो आपल्याला मलेरिया म्हणजे हिवताप होण्यास कारणीभूत ठरायला लागतो. युग्लिना हा काय स्वयंपोषी आहे. तर पुढे बघा आता कवके म्हणजेच फंगी. आकार सुमारे 10 मायक्रोमीटर ते 100 मायक्रोमीटर.
कुजणारे पदार्थ, वनस्पती व प्राण्यांची शरीरे, कार्बनी पदार्थ यांमध्ये ही कवके आढळतात. दृश्य केंद्रकी एकपेशीय सूक्ष्मजीव कवकाच्या काही प्रजाती डोळ्यांनी दिसतात. मृतकजीवी भाग असून कार्बनी पदार्थांपासून अन्न शोषण करतात. आता हे जे आहेत कवके जे आहेत हे मृतजीवी जो भाग आहे त्याच्यावरती काय करतात, त्याच्यावरती जे कार्बनी पदार्थ असतात त्या कार्बनी पदार्थांपासून यांचं अन्न हे शोषण करतात. जसं की तुम्हाला माहीत असेल, पावाचा भाकरीचा तुकडा जर खूप दिवस जर मॉइस्ट ठिकाणी म्हणजेच ओलसर ठिकाणी जर पडलेला असेल तर त्याच्यावरती काय होते, बुरशीची वाढ होते. बुरशीची वाढ होते म्हणजेच काय होते, त्यांना तिथं अन्न मिळाल्यामुळे काय होते, त्यांची तिथं झपाट्याने वाढ व्हायला लागते. प्रजनन लैंगिक पद्धतीने किंवा द्विखंडन व मुक्लायन अशा अलैंगिक पद्धतीने होतं. यांचं जे प्रजनन आहे हे द्विखंडन म्हणजेच काय, सेल्युलोजनमुळे होतं किंवा मग मुक्लायन अशा अलैंगिक पद्धतीने होतं. उदाहरणार्थ ईस्ट असेल, कॅन्डिडा असेल, अळंबी असेल, मशरूम असेल इत्यादी. आता पुढे बघा, शैवाले म्हणजेच अलगी. यांचा आकार सुमारे 10 मायक्रोमीटर ते 100 मायक्रोमीटर एवढा असतो. पाण्यात वाढतात. दृश्यकेंद्रकी एकपेशीय स्वयंपोषी सजीव आहेत. हे पेशीतील हरित लवकाच्या सहाय्याने प्रकाश संश्लेषण करतात. उदाहरणार्थ क्लोरेला असेल, क्लॅमिडोनॉमस असेल. शैवालांच्या थोड्या प्रजाती एकपेशी आहेत. इतर सर्व शैवाले बहुपेशी असून नुसत्या डोळ्यांनी दिसतात. एकपेशी जे शैवाल आहेत त्यांच्यावर खूप थोड्या प्रजाती आहेत आणि इतर सर्व शैवाल हे कसे येतात, बहुपेशी आहेत आणि ते आपल्या उघड्या डोळ्यांनी पण आपण पाहू शकतो. विषाणू बघा, व्हायरस. यांचा आकार सुमारे 10 नॅनोमीटर ते 100 नॅनोमीटर एवढा असतो. विषाणूंना सामान्यतः सजीव मानले जात नाही किंवा ते सजीव निर्जीवांच्या सीमेरेषेत आहेत असे म्हणतात. आता हे जे विषाणू आहेत हे सजीवही मानत नाहीत आणि निर्जीवही मानत नाहीत, पण हे कसे आहेत, सीमारेषेवरती आहेत. मात्र त्यांचा अभ्यास सूक्ष्मजीवशास्त्रात म्हणजे मायक्रोबायोलॉजीमध्ये केला जातो. पण यांचा जो विषाणूचा म्हणजे व्हायरसचा जो अभ्यास आहे हा मायक्रोबायोलॉजीमध्ये केला जातो, म्हणजे सूक्ष्मजीवशास्त्रात केला जातो. विषाणू अतिसूक्ष्म म्हणजे जीवाणूंच्या 10 ते 100 पटीने लहान असून फक्त इलेक्ट्रॉन सूक्ष्मदर्शिकेने दिसू शकतात. हे जे विषाणू आहेत हे फक्त इलेक्ट्रिक कंपाऊंड मायक्रोस्कोपच्या साहाय्यानेच आपण पाहू शकतो. स्वतंत्र कणांच्या रूपात आढळतात. विषाणू म्हणजे DNA डीऑक्झिरायबोन्यूक्लिक आम्ल किंवा RNA रायबोन्यूक्लिक आम्ल पासून बनलेला लांबलचक रेणू असून त्याला प्रथिनांचे आवरण असते. आता हा जो व्हायरस आहे, व्हायरस म्हणजे काय नेमका, तर हा DNA किंवा RNA यांच्यापासून बनलेला लांबलचक रेणू असून त्याच्यावरती प्रथिनांचं आवरण असतं. जसं की आता सध्या कोरोना 19 हा जो व्हायरस जो आहे हा व्हायरस 10 ते 100 मायक्रोमीटर एवढा लहान आहे आणि तो DNA किंवा RNAचंच काय, प्रथिनांचं एक आवरण असलेला जीव आहे. वनस्पती व प्राण्यांच्या जिवंत पेशीतच ते राहू शकतात व या पेशींच्या मदतीने विषाणू स्वतःचे प्रथिने बनवतात व स्वतःच्या असंख्य प्रतिकृती निर्माण करतात. आता वनस्पतीमध्ये किंवा मग प्राण्यांमध्ये काय होतं, वनस्पतीमध्ये किंवा प्राण्यांमध्ये हे स्वतःच्या प्रतिकृती निर्माण करायला लागतात त्यांच्या शरीरामध्ये गेल्याच्या नंतर. त्यानंतर यजमान पेशींना नष्ट करून म्हणजे त्याच्यामध्ये ज्या पेशी आहेत त्यांना नष्ट करून या प्रतिकृती मुक्त होतात व मुक्त विषाणू पुन्हा नव्या पेशींना संसर्ग करतात. आता ज्या पेशींवरती यांनी अटॅक केलेला असतो त्या पेशींना ते नष्ट करून, तिथल्या पेशींना नष्ट करून त्यांच्या प्रतिकृती निर्माण करून ते काय करतात, दुसऱ्या पेशींवरती काय करतात, परत अजून अटॅक करतात आणि तिथल्या पण पेशी नष्ट करून यांची ग्रोथ होत असते. विषाणूंमुळे वनस्पती व प्राण्यांना विविध रोग होतात. आता हे जे विषाणू आहेत या विषाणूमुळे काय होतं, वनस्पती आणि प्राण्यांना वेगवेगळ्या प्रकारचे रोग होत असतात. बघा, माहीत आहे का तुम्हाला, मानव, पोलिओ, इन्फ्लुएन्झा विषाणू, HIV एड्स विषाणू इत्यादी. मानवामध्ये होणारे जे विषाणू आहे ते पोलिओचा विषाणू असेल, इन्फ्लुएन्झा विषाणू असेल, HIV एड्स विषाणू असेल इत्यादी काय येतं, विषाणू येतं. गुरांना जो आहे तो पिकोर्ना विषाणू हा व्हायरस जो आहे तो त्यांना त्रासदायक असतो. वनस्पतीमध्ये टोमॅटो विल्ट विषाणू, तंबाखूमध्ये मोझाईक विषाणू इत्यादी. आता हे जीवाणू बघा, बॅक्टेरियोफाज हे विषाणू जीवाणूंवर हल्ला करतात. आता हे जे जीवाणू जो आहे कोणता, बॅक्टेरियोफाज हे विषाणू जीवाणूंवर हल्ला करतात. इंटरनेट माझा मित्र विविध सूक्ष्मजीवांची चित्रे व त्यांची वैशिष्ट्ये याबद्दल माहिती घेऊन तक्ता तयार
करा. आता इंटरनेटवरती काय करायचं, सूक्ष्मजीवांचे चित्र घ्यायचे, त्यांचे वैशिष्ट्य घ्यायचे आणि त्याच्यावरून तक्ता करायचा आहे. चला तर मग मित्रांनो, भेटूयात दुसऱ्या धड्यामध्ये. तोपर्यंत नमस्कार.